फ्रेंड्स नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स आज आपण मस्त चटपटीत अशी भरली कारली करणार आहोत. कारल्याचं स्टफिंग करायचं आहे. तर स्टफिंगसाठी मी काय केलं आहे, पॅन घेतलेला आहे, गरम करत ठेवला. शेंगदाणे त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि जे आपण जे स्टफिंग ॲड करणार आहोत ना त्याचं प्रमाण तुमच्याकडे किती कारली आहे, तुम्ही किती कारली स्टफ करणार आहे त्याप्रमाणे घ्यायचं आहे. एक छोटी वाटी मी हे शेंगदाणे घेतलेले आहे. गॅस चालू केलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे 4 ते 5 लसूण आणि हे 2 इंच मी आलं ॲड घेतलेलं आहे. आपल्याला ना हे ड्राय रोस्ट करायचं आहे. म्हणजे खूपच कमी तेलात आपण हे स्टफ कारली म्हणजे भरलेली कारली करणार आहोत. खायला खूपच छान लागतं, चटपटीत स्टफिंग आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे हे तीळ. हा जो चमचा आहे ना, तुम्ही अर्धा चमचा तीळ घेतलेले आहे. तीळ असे क्रॅकर व्हायला लागले ना तर पटकन आपण गॅस बंद करायचा. आता सगळे तीळ उडतील. आता मी गॅस बंद केलेला आहे. आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे, फक्त शेंगदाणे थोडेसे कच्चे वाटायला नको. हे बघा, शेंगदाण्याला हलकासा कलर आलेला आहे भाजल्याचा, तेवढंच आपल्याला हे भाजायचं आहे. आता हे थंड होऊ द्यायचं. आता मी हे मिक्सी जार घेतले आहे. मिक्सीमध्ये आपल्याला हे स्टफिंग ॲड करायचं आहे. मिक्सी जारमध्ये आपल्याला हे भाजलेले शेंगदाणे, तीळ आणि आलं लसूण ॲड करायचं आहे. थोडी मी कढीपत्त्याची पानं ॲड करते आहे. आतमध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे. आणि आता ह्याच्यामध्ये हा एक मोठा चमचा मी हे शेव ॲड केलेली आहे. जी तिखट शेव असेल ना आपल्याकडे ती मी ॲड केली आहे. तुमच्याकडे जर कोणतेही फरसाण असेल, पापडी, गाठिया किंवा कोणतं पण फरसाण असेल ना तर ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि जर काहीच नसेल तर तुम्ही काय करा, 2 मोठे चमचे बेसन घ्या, त्याला छान असा ड्राय रोस्ट करा आणि मग ते ॲड करा. ह्याच्याने काय होतं ना, टेस्ट खूप छान लागते. तुम्ही नक्की हे ट्राय करा. थोडीशी हळद ॲड केली आहे, काश्मीरी मिरची पावडर, लाल मिरची पावडर. तिखट तुम्हाला किती आवडतं त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. गरम मसाला, स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करायचं आहे. लिंबाचा रस आपण ॲड करूया. 1 लिंबाचा रस ॲड केलेला आहे. तुमच्याकडे लिंबाचा रस नसेल तर तुम्ही आमचूर पावडर किंवा चाट मसाला ॲड करू शकता. 1 चमचा आमचूर पावडर किंवा 1 चमचा चाट मसाला ॲड करू शकता. आता आपल्याला हे ना सुकं वाटायचं आहे, पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे. तर मी हे आधी वाटून घेते. हे बघा, हे असं मी वाटून घेतलेलं आहे. ओबडधोबड वाटायचं, एकदम पण आपल्याला पेस्ट नाही करायची आणि पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे आपल्याला. आता या स्टफिंगमध्ये ना आपल्याला थोडीशी साखर ॲड करायची आहे, चिमूटभर, जास्त नाही. तुम्हाला जर साखर नसेल चालत ना तर तुम्ही थोडासा गुळाचा खडा किंवा अर्धा चमचा गुळ पावडर ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. छान असं चटपटीत असा टेस्ट लागतो. आता मी इथे कारली घेतली आहे. मला लहान कारली मिळाली नाही म्हणून मी मोठी कारली वापरली आहे. आपण याला पीसेसमध्ये कट करणार आहोत, तुकड्यामध्ये कापणार आहोत. पण जर तुम्हाला छोटी कारली मिळाली ना तर ती तुम्ही नक्की घ्या. ते म्हणजे ते भरायला पण सोपं जातं. तर आता आपण काय करायचं, ही मोठी कारली असेल ना तर हे मागचं आणि पुढचे जे शेपटी असते ना ती काढून टाकायची. आता आपल्याला काय करायचं आहे, मधून असा कट द्यायचा. जर कोवळं कारलं असेल ना तर हे बिया असतील ते तशाच ठेवू शकता. पण जर कडक असेल ना त्याच्या बिया असं आपल्याला काढून टाकायला पाहिजे. आता हे बघा, हे कोवळं आहे ना तर मी हे तसंच ठेवते आहे. ह्याच्या बी काढत नाही आहे.
सगळी कारली आपली ही पोकळ केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे स्टफिंग भरायचं आहे. पण जर तुम्हाला जर कारलं जास्त कडवट लागत असेल, मुलं खात नसतील ना, तर काय करा, या कारल्याला हळद आणि मीठ व्यवस्थित चोळून ते अर्धा ते 1 तास बाजूला ठेवा आणि नंतर मग थोड्याशा पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या. म्हणजे जो जास्तचा कडवटपणा असेल ना, तो निघून जाईल. आता आपल्याला हे स्टफिंग भरायचं आहे. व्यवस्थित असं दाबून भरायचं. हे बघा, सगळी कारली व्यवस्थित भरली गेली आहे आणि व्यवस्थित दाबून भरायचं आहे कारलं. म्हणजे काय खाताना छान लागतं. तर चला आता आपण गॅसकडे जाऊया. आता मी तोच पॅन तापत ठेवलेला आहे. हे छोटे मी 1.5 चमचा तेल असं पसरून घेतलेलं आहे. हिंग आपण ॲड केलेलं आहे. मीठ कशाला ॲड केलं माहिती आहे? कारल्याच्या बाहेर आपण मीठ वगैरे काहीच लावलेलं नाही आहे, म्हणून त्याच्यासाठी आपण हे मीठ ॲड केलेलं आहे. म्हणजे खाताना कसं कारलं अळणी लागणार नाही. तुम्ही आधी पण कारल्याला मीठ आणि हळद चोळून ठेवू शकता. आता आपण एक एक कारलं ठेवूया. झाकण ठेवायचं आणि छान असं कारलीला आलटून पलटून व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आणि एकदम स्लो गॅसवर, आणि मी आता गॅस एकदम स्लो केलेला आहे. स्लो गॅसवरती कारली आपल्याला आलटून पलटून भाजून घ्यायची आणि आपल्याला झाकण ठेवायचं. म्हणजे कशी कारली लवकर शिजतील. आता ना 1 मिनिट झालेलं आहे. आपण उघडून बघूया. आता मी कारली पलटली आहे. परत आपण झाकण ठेवूया आणि शिजवू देऊया. परत काय करायचं, अर्धा ते 1 मिनिटानंतर परत आपण कारली पलटून घ्यायची. म्हणजे आलटून पलटून छान अशी आपल्याला कारली शिजवून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, हे बघा, मस्त गरमागरम चमचमीत आणि चटपटीत अशी भरली कारली तयार झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला खूपच आवडेल. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना, तर प्लीज तुमच्याच रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण काही छान छान सुंदर रेसिपी अपलोड करेन ना आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि हे फ्री आहे. आणि फ्रेंड्स, याआधी मी कारल्याची मस्त अशी चटपटीत भाजी पण दाखवली होती. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेन. तुम्ही नक्की ती रेसिपी ट्राय करा. कारल्याची भाजी अजिबात कडू लागत नाही. खूपच छान लागते भाजी पण. आणि हे भरली कारली पण खूप छान लागतात. तुम्ही नुसती पण खाऊ शकतात. तर रेसिपी नक्की ट्राय करा. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.